नमस्कार मैत्रिणींनो आणि मित्रांनो. आज मी तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आली आहे, जिची वाट महाराष्ट्रभरातील हजारो नर्सिंग विद्यार्थी आतुरतेने पाहत आहेत. कारण ही परीक्षा आहे MH नर्सिंग CET 2026. ही केवळ एक परीक्षा नाही, ही आहे तुमच्या आयुष्याला दिशा देणारी संधी. नर्स बनण्याच्या स्वप्नाकडे जाणारा पहिला टप्पा. हा संपूर्ण प्रवास सुरू झाला होता 24 जानेवारी 2026 पासून, जेव्हा CETचा अर्ज प्रक्रिया सुरू झाली. सुरुवातीला सांगण्यात आलं होतं 24 फेब्रुवारी 2026 ही अर्जाची शेवटची तारीख आहे. त्या दिवसांत कितीतरी विद्यार्थ्यांनी रात्री उशिरापर्यंत फॉर्म भरले. कुणी सायबर कॅफेत रांग लावून उभा राहिला, कुणी मोबाईलवरून अर्ज केला. पण काही विद्यार्थ्यांचा फॉर्म राहून गेला. कुणी बोर्ड परीक्षेत अडकला, कुणी आर्थिक अडचणीत होता, कुणी इंटरनेटच्या समस्येमुळे थांबला. आणि तेव्हाच एक दिलासादायक बातमी आली. सरकारने अर्जाची तारीख वाढवली 16 मार्च 2026 पर्यंत. तो दिवस अनेकांसाठी आशेचा ठरला. कुणी आईला सांगितलं, आई, अजून एक संधी मिळाली आहे. कुणी वडिलांना म्हणालं, बाबा, फॉर्म भरला, आता अभ्यास करतो. आता फॉर्म प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि सगळ्यांच्या आयुष्यात एकच शब्द सुरू झालाय: तयारी, तयारी आणि तयारी. बायोलॉजीचे धडे, केमिस्ट्रीचे सूत्र, फिजिक्सचे गणित. दिवसरात्र एकच ध्येय: CET क्रॅक करायची, नर्स बनायचं स्वप्न पूर्ण करायचं. आणि मग एक महत्त्वाची घोषणा झाली. टेंटेटिव्ह एक्झाम डेट 6 मे 2026 ते 7 मे 2026. हे ऐकताच अनेक विद्यार्थ्यांच्या मनात चित्र उभं राहतं. परीक्षा केंद्र, हातात पेन, समोर संगणक आणि डोक्यात एकच विचार: ही परीक्षा माझं भविष्य ठरवणार आहे. पण आता सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हॉल तिकीट कधी येणार? आज प्रत्येक विद्यार्थी रोज मोबाईल उघडतो, वेबसाईट चेक करतो, व्हॉट्सॲप ग्रुप पाहतो आणि विचारतो, हॉल तिकीट आली का? आज काही अपडेट आहे का? महत्त्वाची गोष्ट अशी आहे की CET सेलकडून अजून हॉल तिकीटची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. म्हणजे आज सोशल मीडियावर फिरणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नका. कुणी म्हणतं आज येणार आहे, कुणी म्हणतं उद्या येईल, पण खरं अपडेट फक्त अधिकृत वेबसाईटवरच येईल. मात्र मागील वर्षांचा अनुभव पाहता आणि परीक्षा तारखांवरून अंदाज घेतला तर हॉल तिकीट साधारणपणे 15 एप्रिल 2026 नंतर येण्याची शक्यता आहे. कारण सामान्यतः परीक्षेच्या सुमारे 15 ते 20 दिवस आधी हॉल तिकीट उपलब्ध करून दिलं जातं. तो दिवस असा असेल जेव्हा विद्यार्थी वेबसाईट उघडतील, ॲप्लिकेशन नंबर टाकतील, डेट ऑफ बर्थ टाकतील आणि अचानक स्क्रीनवर दिसेल, युअर हॉल तिकीट हॅज बीन जनरेटेड. त्या क्षणी कुणाच्या डोळ्यात आनंदाश्रू येतील. कुणी देवाचं नाव घेईल, कुणी आईवडिलांना हॉल तिकीट दाखवेल, कुणी मित्राला फोन करून म्हणेल, आपलं हॉल तिकीट आलंय. कारण हॉल तिकीट म्हणजे फक्त एक कागद नाही, तो असतो पहिण्यांच्या मेहनतीचं प्रमाणपत्र, परीक्षेच्या स्वप्नाचं प्रवेशद्वार, नर्स बनण्याकडे जाणारं पहिलं पाऊल. म्हणून आजचा महत्त्वाचा संदेश असा आहे: अजून हॉल तिकीटची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. अफवांवर विश्वास ठेवू नका, फक्त अधिकृत वेबसाईटवरच अपडेट पहा. आणि लक्षात ठेवा, 15 एप्रिलनंतर रोज वेबसाईट चेक करा, SMS आणि ईमेल पाहत रहा. हॉल तिकीट आल्यानंतर लगेच प्रिंट काढा. त्यावरील नाव, फोटो, केंद्र, वेळ नीट तपासा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे अभ्यास थांबवू नका. कारण आज तुम्ही अभ्यास करत आहात, उद्या तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड कराल आणि परवा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये आत्मविश्वासाने बसलेले असाल. आणि एक दिवस तोच विद्यार्थी नर्सचा युनिफॉर्म घालून रुग्णाच्या शेजारी उभा असेल, त्याला धीर देत असेल आणि त्याचं आयुष्य वाचवत असेल. म्हणूनच ही कथा फक्त हॉल तिकीटची नाही, ती आहे संयमाची, मेहनतीची, स्वप्नांची आणि सेवाभावाची. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे अशाच महत्त्वाच्या नर्सिंग CET अपडेट्स सर्वात आधी तुम्हालाच मिळतील. या व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्की पाठवा, जे अजूनही हॉल तिकीटची वाट पाहत आहेत. ऑल द बेस्ट फ्युचर नर्सेस. तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होईल आणि तुम्ही एक दिवस कुणाच्या तरी आयुष्यातील आशेचा किरण व्हाल.